पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतंच 111 वेपन लायसन्स रद्द केले असले तरी सुद्धा 2021 ते 2023 दरम्यान 569 वेपन लायसन्स या पुणे पोलिसांनी दिल्याचं धक्कादायक आकडा जो आहे तो समोर आलेला आहे। 2021 ते 2023 हा आपण जर कार्यकाळ पाहिला तर यावेळेला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि अप्पर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर हा सगळा तेव्हाचा काळ होता। यावेळेला नेमकं लायसन्सची परवाने हे सगळे शस्त्र परवाने कसे दिले जायचे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आरटीआय कार्यकर्ते सुधीर अल्लाटे। 2021 ते 23 जर पाहिलं तर हा आकडा जो आहे तो 569 आहे, हा शस्त्र परवाने दिल्याचा आहे। पण त्याबरोबरच आपण जर ॲप्लिकेशन बघितले तर जवळपास 890 पेक्षा अधिक आकडा आहे। या लायसन्स देण्यामागे आता तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं की याच्यात पण काही एक मनी ट्रेल आहे, काय नेमकं व्हायचं? ह्यामध्ये जालिंदर सुपेकर हे आणि अमिताभ गुप्ता हे दोघेही खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना हे प्रकरण मंजूर करून स्वतःकडे मागून घ्यायचे आणि प्रत्येक वेपन मागे म्हणजे जवळजवळ आता 531 दिले, त्या 531 मधल्या कमीत कमी 500 लोकांकडनं त्यांनी 20 लाख रुपये, कमीत कमी 20 लाख रुपये त्यांनी गोळा केले। आणि ह्या गोळा केलेले पैसे जे आहेत ते अमिताभ गुप्ता आणि आपल्या सुपेकरांनी दोघांनी वाटून खाल्ले। त्यांच्यावर आता माझी अशी विनंती आहे की त्यांच्यावर कडक कारवाई न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल कारवाई करावी। त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर लाचलुचपतचा नुसता गुन्हा दाखल न होता त्यांनी जे खोट्या कागदपत्रावर जे वेपन दिलेले आहेत त्या खोट्या कागदपत्रावर जे वेपन दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। आता आपण फक्त काय करणार की ज्यांनी वेपन घेतले त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो किंवा त्यांचे वेपन रद्द करतात, परंतु माझी अमितेश कुमार साहेबांना आत्ताचे आयुक्त साहेब आहेत आत्ता त्यांना विनंती आहे की त्यांनी नुसतं गुन्हा दाखल करून हे नाही व्हायला पाहिजे की त्यांची रद्द करणं नाही गरजेचं, तर त्याची सखोल चौकशी करून ह्याच्यामध्ये ज्यांच्या सह्या आहेत म्हणजे अगदी PI आहे, API आहे, याच्यापासून त्यांच्या सह्या SCP DCP यांनी मंजूर करून वरती पाठवलंय। आणि यांना मला जी माहिती मिळाली, आता माझे 2-3 PI जे ओळखीचे आहेत की त्यांनी मला फोन करून सांगितलं की आमचा ह्याच्यामध्ये काडीमात्र संबंध नाही, परंतु आम्ही ह्यात अडकणार का, तर यांनी आम्हाला वरतून सांगितलं की हे मंजूर करून पाठव, नाही मंजूर करून पाठवती कोणाची बदली केली। आता वारजे पोलीस स्टेशनमधलं एक माझ्याकडे प्रकरण आहे, त्याची बदली करून टाकली एका PI ची की त्यांनी ऐकलं नाही, त्यांचं जालिंदर सुपेकरांचं आणि गुप्ताचं ऐकलं नाही, त्यामुळे त्यांची बदली करून टाकली। मग अशामुळं काय आलं की ही सगळी खालची मंडळी घाबरली आहे। आणि आता हे जे दोघं आहेत, कारण ते प्रत्येकजण सांगतोय, सुपेकर सांगतो की गुप्तानी सही केली, गुप्ता म्हणतो खालून आलं, म्हणजे ही जी आत्ता जी साखळी आहे ही खालून जी चाललेली आहे ती तशी नसून खालच्या लोकांनी खालच्या ज्या PI यांनी पण सांगितलं पाहिजे की आम्हाला जे करायला लावलेलं आहे हे सुपेकरांनी गुप्तानी करायला लावलेलं आहे, अमिताभ गुप्तानी करायला हे सांगितलं तर ही लोक सुटतील। पण आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर 500 पेक्षा जो जास्त आकडा आहे त्यातले जे जेन्युइन पण काही केसेस आहेत, जो काही व्यावसायिक असतील किंवा पॉलिटिशियन्स असतील, जो स्वसंरक्षणार्थ ज्यांना लायसन्स मिळणं गरजेचं होतं त्यांना ते देखील मिळाले। पण तुम्हाला असं का वाटतंय की यामध्ये पैशांची उलाढाल, आर्थिक उलाढाल झाली? सर हे दोघांचं म्हणजे दोघांची जोडगळीच होती की दोघांनी पैसे खायचे। आणि आता मी जसं अमिताभ गुप्तांचं प्रकरण बाहेर काढलं की त्यांचं जशी मी 45 कोटीची आणि तशी म्हटलं 350 कोटीची प्रॉपर्टी बाहेर काढून त्यांच्यावर ओपन चौकशीचे आदेश मागायसाठी मी महासंचालनाला पत्र दिलंय, तसं त्या दृष्टीने मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मी मुलाखत दिली विविध चॅनलला, त्यानंतर खूप लोक मला अप्रोच झाली आणि प्रत्येकजण सांगितलं की आता काय झालं, ज्यांचं लायसन्स रद्द केलेत ते पण काही सांगायला तयार आहेत की बाबा आमच्याकडनं पैसे घेतले ना आता रद्द करून टाकलं। ही पण लोक आहेत ना। महत्त्वाचं म्हणजे काय, अमिताभ गुप्ता आणि रवींद्र शिसोची अशी चौकशी व्हायला पाहिजे की ही चौकशी अशी व्हायला पाहिजे की खालच्या लोकांना यांनी दबाव टाकलाय आणि खालच्या लोकांनी खालचे म्हणजे PI SCP DCP यांनी जर खरं सांगितलं पाहिजे की आम्हाला जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता, कारण पुण्याचा बॉस तेव्हा अमिताभ गुप्ताच होता, अमिताभ गुप्तांनी सांगितलं तर यांची काय मजाले काय करायची नाही करायची। आपण जर बघितलं तर 2 शस्त्र परवाने जे शशांक हागवणे, सुशील हागवणे यांच्या अर्जावर अंतिम सही जी आहे ती जालिंदर सुपेकरांची, कारण मंजूर अमिताभ गुप्ता करतात, ॲडिशनल CP म्हणून जालिंदर सुपेकरांची सही आहे। सुपेकरांचा रोल 2021 ते 23च्या दरम्यान या शस्त्र परवान्याबाबत थेट प्रश्न असा आहे की कसा होता असं तुम्हाला वाटतं? सर भयानकच होता ना, कारण आता ते पैसे कुठलंही काम
सुपेकर हे पैसे घेतल्याशिवाय केलेलं नाही, याची माहिती आत्ता माझ्याकडे खूप उपलब्ध आहे. मी आता लाच उत्पन्न प्रतिबंधक विभागाला पण त्यांच्या विरुद्ध अर्ज केलेला आहे. आता मी त्यांच्या लवकरात लवकर प्रॉपर्ट्या, त्यांनी ज्या प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत, त्यांनी विविध मला कळले त्याच्या मेहुण्याच्या नावावर, ह्याच्या नावावर, त्याच्या नावावर, नातेवाईकाच्या नावावर ज्या प्रॉपर्ट्या घेतल्या आहेत त्याचा लवकरच मी सर्च मारणार आहे. तो सर्च माझ्या हातात आला की मी ह्या आठवड्यामध्ये मी सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत अमित ह्याच्यावर जालिंदर सुपेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लाच प्रतिबंध विभागाला पत्र देणार आहे. तसेच यांनी जे बोगस कागदपत्रांवर वेपन दिली त्याच्यासाठी सुद्धा मी अमितेश कुमार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आणि यांच्यावर गुन्हा दाखल करा. बोगस कागदपत्रांवर वेपन देतो म्हणजे तो गुन्हेगाराला समर्थन करतो. गुन्हेगार तयार का होतो त्याला समर्थन ह्या लोकांचं असल्यामुळं गुन्हेगार होतो. आणि या लोकांना आता ज्या चव्हाण बंधू सांगताय की हागवण यांना जे दिलेले लायसन आहेत एका महिन्यामध्ये लायसन मिळतात सर. लायसनची प्रोसिजर किती आहे की त्याला पोलीस व्हेरिफिकेशन खूप म्हणजे कमीत कमी 5-6 महिन्याची प्रोसिजर आहे. यांना 1 महिन्यात आज अर्ज केलं की पुढच्या महिन्यामध्ये लायसन दिलं आहे. तर ही का मिळालं आहे तर पैसा बोलतोय. तर हागवणे बंधूंनी पण याला पैसे दिले असेल किंवा यांचं नातेवाईक असल्यामुळे पण यांनी दिले असेल, परंतु याची सखोल चौकशी न होता यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकशी करा अशी माझी मागणी आहे. आपण बघू शकतो की सुशील आणि शशांक हागवण यांच्या शस्त्र परवान्यावरून पुणे पोलिसांनी गेल्या 3 वर्षात किती शस्त्र परवाने दिले हा आकडा समोर आलेला असताना धक्कादायक माहिती अशी मिळते की पोलीस आयुक्त आणि तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त या दोघांनी शस्त्र परवाने देण्यासाठी काही आर्थिक डीलिंग केलं होतं का? आता याचा तपास गृह विभाग करणार का पुन्हा परिस्थिती जैसे तेच होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.